नमस्कार मित्रांनो, मी आता सिंगापूरमध्ये आहे. आपले शहर सिंगापूर करू मोहिमेअंतर्गत आम्ही अभ्यासावरती आलोय. इथे एक अभ्यास मी असा बघितलेला आहे की भारतामधले बहुतेक 90% लोकांची घरं ही EMI वरती असतात. आणि एकदा माणूस नोकरीला लागला, काम धंद्याला लागला की पहिले त्याचे टार्गेट असं घर घेणं. आणि एकदा तो घर घ्यायला गेले की त्याच्या आयुष्याला पूर्ण घर लागते. 20 वर्ष तो त्याच्या पायात हातात बेड्याच पडतात. आणि शेवटी एवढं सगळे मेहनत करून पण त्याची फसवणूक होते. त्याचं कारण असं की बिल्डिंग आता बांधकाम सुरू होणार आहे, रेराची परमिशन येणार आहे, आता फुटिंग चालू आहे, आता प्री लॉन्चिंग ऑफर आहे आणि आता 2 वर्षामध्ये बिल्डिंग तयार होणार आहे, नंतर तुम्हाला ते घर राहायला मिळणार आहे. अशा सगळ्या आमिषा दाखवून लोकांना बिल्डिंग घर बुक करायला लावतात. बँक त्याला लोन देते बरं का, फसवाफसवी त्यात पण असते. आणि त्याच्यानंतर कळतं की बिल्डरने 2 वर्षात देणारं पोझिशन हे 4 वर्ष लागल्यात, 5 वर्ष लागल्यात. तिकडं घराचं भाडं पण चालू आहे, तिकडं घराचे EMI पण चालू आहे. आणि त्याच्यामुळे एकाच माणसाला 2 प्रकारचा भूदंड बसतो आणि त्याच्यामध्ये माणूस ट्रॅपमध्ये अडकून बरेचसे लोक आता टेन्शनमध्ये आहेत. हे 50-60 वर्षापूर्वी सिंगापूर देशाने ओळखलं आणि त्याच्यामुळे त्यांनी एक पॉलिसी अंमलात आणली. ती म्हणजे कोणत्याही बिल्डरला किंवा कोणत्याही बांधकाम करणाऱ्या संस्थेला, अगदी सरकार पण असेल, बांधकाम चालू असताना बुकिंग घ्यायला अधिकार नाही, बुकिंग घेता येत नाही. जेव्हा बिल्डिंग कंप्लीट होईल तेव्हाच इकडं चावी, इकडं पैसे, रोख आणि ठोक, डायरेक्ट दरवाजे उघडणे. इथं बिल्डिंगची इमारत चालू आहे, बांधकाम सुरू झालेलं आहे, अर्ध्या किमतीत देतो, डिस्काउंट आहे, ऑफर आहे, दुप्पट किंमत होईल. मला सांगा, जर 2 वर्षात 3 वर्षात जर बिल्डिंगची व्हॅल्यू दुप्पट होणार असेल फ्लॅटची, तर बिल्डर का विकतो? तर ही फसवणूक असते. सिंगापूरमध्ये अशा कोणत्याही प्रकारची फसवणूक करता येत नाही, कारण सिंगापूरमध्ये बिल्डिंग पूर्ण तयार झाल्याशिवाय ते फ्लॅट विकायला परवानगी नाही, ती विकता येत नाही. आणि 80% बिल्डिंगच्या सरकारच बांधतंय, सरकारी जागेवर सरकारच बांधतंय. फसवणूक होण्याचा काही चान्स नाही. म्हणून या ठिकाणी नागरिकांना असा घर खरेदी केलं आणि पश्चाताप झाला असं कधीही चित्र झालेलं नाही. आपल्याकडे मात्र दुर्दैवाने ते आहे, ते आपण बदलणार आहे. आणि म्हणून आपले शहर सिंगापूर करताना आपण छत्रपती आवास योजना जेवढे आणू तेवढे आपण आपल्या सनई छत्रपती शासन पक्षातर्फे त्या योजनेमध्ये अशा सगळ्या गोष्टी इन्क्लूड करणार आहोत.